कपिल शर्मा शो मधील अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने मराठा आंदोलनावरती टीका केलेली आहे। तिचं असं म्हणणं आहे की या आंदोलनामुळे मुंबई तिला अनसेफ वाटत आहे। झालंय असं तिने इंस्टाग्रामवरती एक भली मोठी पोस्ट लिहिली होती। ती आता काही कारणास्तव तिने डिलीट सुद्धा केलेली आहे, पण ती पोस्ट व्हायरल झाली, सगळीकडे मीडियावरती त्याची चर्चा रंगली। त्या पोस्टमध्ये तिने बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत। तिने असं लिहिलं की 31 तारखेला ती कुठेतरी बाहेर चालली होती, काही मराठा आंदोलकांनी तिची गाडी अडवली, त्यातला एक मराठा आंदोलक तिच्या गाडीच्या बोनेटवर चढला, त्यामुळे तिला भीती वाटली। तिच्याबरोबर तिचा कोणी पुरुष मित्र होता, तिला या सगळ्याची भीती वाटायला लागलेली आहे, कारण मराठा आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत, ते रस्त्यावरच आंघोळ करत आहेत, त्याच्यामुळे तिला मुंबई अनसेफ वाटत आहे। तिचं पुढे हे सुद्धा म्हणणं आहे की आम्ही टॅक्स पेअर आहे, त्यामुळे आमचं शहर आम्हाला सुरक्षित पाहिजे। काय म्हणते? आमचं शहर आम्हाला सुरक्षित पाहिजे। अजून तिचं असं बोलणं आहे की आंदोलनं होताना बघितली, ते पोलिसांनी चिरडताना सुद्धा बघितली, पण हे काहीतरी नवीनच बघायला भेटतंय, हे एक प्रकारचे माकड चाळे आहेत, असं बरंच काय तिने त्याच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे। पण सुमोना चक्रवर्ती मॅडम ह्या विसरल्यात की त्या सध्या मुंबईमध्ये आहेत आणि मुंबई ही मराठी माणसाचीच आहे। मराठी माणसाला जर का आंदोलन करायचं असेल किंवा मुंबईमध्ये काही काम असेल तर तो मुंबईतच येणार, कारण मुंबई त्याच्या बापाची आहे। मराठी माणसाला जर का त्याच्या हक्कासाठी आंदोलन करायचं आहे तर तो बंगालमध्ये थोडी जाऊन करणार आहे, तो मुंबईतच करणार ना, कारण मुंबई त्याची आहे। मुंबईमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात, मुंबईमध्ये मंत्रालय सुद्धा आहे। खरं तर मुंबईच आमचे आहे, त्याच्यामुळे मराठी माणसाचं आंदोलन हे मुंबईतच होणार। मॅडमला बऱ्याच गोष्टी माहीत दिसत नाही आहेत, त्यामुळे त्यांना सांगणं खूप जास्त गरजेचं आहे। मराठा समाज आरक्षणासाठी 80च्या दशकापासून लढत आहे। गेली 8-9 वर्ष त्यांनी महाराष्ट्रभर मोर्चे सुद्धा काढलेले आहेत। त्यांची हक्काची लढाई लढण्यासाठी तो मुंबईमध्ये आलेला आहे। जर का मुंबईमध्ये आंदोलन होणार आहे हे सरकार, मुंबई महानगरपालिका या सगळ्या लोकांना माहीत होतं, त्यांना माहीत होतं की किती मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज हा मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठी येऊ शकतो, अशा वेळेस या आंदोलकांची सगळी सोय ही सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने करायला हवी होती। पण मुंबई महानगरपालिका आणि सरकारने काही गोष्टी केल्या नाही, म्हणून बिचाऱ्या आंदोलकांना रस्त्यावरती उतरावं लागलं। त्यांना हे दाखवायचं आहे की बघा, आम्ही रस्त्यावर थांबून सुद्धा आमचं आंदोलन पूर्ण करू शकतो, आमच्या मागण्यासाठी, आमच्या हक्कासाठी लढू शकतो। हे मान्य आहे की मॅडम बरोबर चुकीचं झालं, काही आंदोलकांनी त्यांची गाडी अडवायला नको होती, त्यांच्या गाडीच्या बोनेटवर सुद्धा चढायला नको होतो। मॅडमने हे आरोप केलेले आहेत। आता हे खरे आहेत की खोटे हे थोड्या दिवसात समजेलच आपल्याला, आणि मॅडमने याचं चित्रीकरण केलं असेल तरी ते सुद्धा दाखवू शकतात। पण मराठा समाज आंदोलन करतोय म्हणून मॅडमला मुंबईच अनसेफ वाटते, ही कुठं तर हसण्यासारखी गोष्ट नाही का? खरं तर या मॅडम मुंबईमध्ये आल्या, मराठी माणसांनी यांना रंगमंच दिला, मराठी माणसांनी स्वतःचं घर यांना भाड्याने दिलं, खरं तर मुंबईमध्ये जागा दिली। एवढं सगळं मराठी माणसांनी मन मोठं केल्यानंतर मॅडमना आता मराठी माणसाचा राग येतोय आणि मॅडम म्हणतात की आंदोलनामुळे मुंबई अनसेफ वाटतेय। अरे वा, कमालच आहे मॅडम तुमची। मॅडम शेवट असं लिहितात की आमच्या शहराची सुरक्षता आमची जबाबदारी आहे। अहो मॅडम, ते शहर आमचं आहे, मराठी माणसाचं शहर आहे। मराठी माणूस तिकडे काहीही करू शकतो, म्हणजे आंदोलन तर करूच शकतो, त्यांना अधिकार आहे, तो संविधानाने अधिकार दिलेला आहे। तुम्ही असं नका म्हणू की मुंबई आमचं शहर आहे। मुंबई हे मराठी माणसाचं शहर आहे। मराठी माणसाने तुम्हाला मुंबईमध्ये जागा दिलेली आहे, काम दिलेलं आहे, आणि मराठी माणसाच्या जीवावरती तुम्ही पैसा सुद्धा कमवलेला आहे। आता या मॅडमचं असं म्हणणं आहे की मी टॅक्स भरते, मग मराठी माणूस टॅक्स भरत नाही, शेतकरी बांधव टॅक्स भरत नाही, जो मराठा समाज आता आरक्षणासाठी रस्त्यावरती आलाय तो टॅक्स नाही भरतो, टॅक्स भरतो, प्रत्येक गोष्टीसाठी टॅक्स भरतो। अहो, जर का महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ठरवलं की शेतीच करायची नाही, तर तुमच्याकडे जे पैसे आहेत ना सुमोना मॅडम, त्या पैशाचं तुम्ही लोणचं घालणार आहात का? त्या पैशाने तुम्हाला जर का वस्तूच खरेदी करता नाही आल्या, म्हणजे तुम्हाला लागणारं खाण्यासाठी अन्नधान्य खरेदी करता नाही आलं, दूध खरेदी करता नाही आलं, तर तुम्ही त्या पैशाचं काय करणार आहे? शेतकरी आहे म्हणून तुमचं क्लास जीवन तुम्ही जगत आहात, आणि जो मराठा समाज सध्या रस्त्यावरती उतरला त्यातील 99% लोक शेतीच करतात। त्यामुळे कमीत कमी मला असं वाटतं की मॅडमनी या गोष्टीचा तिरस्कार करण्याऐवजी या गोष्टीच्या मागच्या अडचणी काय आहेत हे समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे। मला फक्त आता तात्पुरता झालेला त्रास दिसतोय मॅडम, पण मराठा समाजाला किती दिवसापासून त्रास होतोय, कितीतरी दिवसापासून त्यांना त्यांचा हक्क मिळत नाही आणि ते त्यांची लढाई लढत आहेत। असं असताना तुम्ही जर का या आंदोलनातील लोकांना माकड म्हणत असाल तर खरंच तुमच्या बुद्धीची कीव येते मॅडम। तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झालेली असू शकते कदाचित, त्यामुळे तुम्ही पोस्ट सुद्धा डिलीट केली, पण तुम्ही आंदोलनावरती अशा पद्धतीची टीका करायला नव्हती हवी।
जे कोणी मराठा बांधव अशा प्रकारे गाडी अडवतात आहे, गाडीच्या बोनेटवर चढतात आहे, तर कृपया असं करू नका. कसं आहे, तुमची एक चूक तुमच्या आंदोलनाला गालबोट लावू शकते. त्यामुळे तुम्ही शांततेत आंदोलन करा. ज्या जागेवरती तुमचं खरं आंदोलन चालू आहे त्या जागेवरती जाऊन थांबा. त्यामुळे तुमच्या आंदोलनाला एक स्थैर्य निर्माण होईल आणि तुमची योग्य ती बाजू सरकारपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.